ओम नमः शिवाय. शिवजींचे स्वरूप. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी हे संपूर्ण चराचर देवादिदेव महादेवांचे शरीर आहे, स्वरूप आहे. परंतु पशु म्हणजे जीव पाशांनी बांधले गेल्यामुळे त्यांना जाणत नाहीत. अनेक महर्षी परमेश्वर शिवजींच्या निर्विकल्प भावाला न जाणल्यामुळे एकमेव अशा त्यांच्या अनेक रूपात वर्णन करतात. कोणी त्या परमतत्वाला अपर ब्रह्मरूप म्हणतात, कोणी परब्रह्मरूप म्हणतात, कोणी आदि अंत रहित म्हणतात. पंचमहाभूते, इंद्रिये, अंतकरण तसेच प्राकृत विषयरूप जडतत्वाला अपार ब्रह्म म्हटले आहे. याहून भिन्न जे समष्टी चैतन्य आहे त्याला परब्रह्म म्हणतात. बृहद आणि व्यापक असल्यामुळे त्याला ब्रह्म म्हणतात. विद्या चेतना आणि अविद्या अचेतना आहे. हे विद्या आणि अविद्या रूप भगवान शिवजींचे रूप आहे. त्यांच्याच अधीन आहे. पदार्थाविषयी ज्या अनेक प्रकारच्या असत्य धारणा आहेत त्यांना भ्रांती असे म्हणतात. ज्या यथार्थ धारणा आहेत त्यांना विद्या म्हणतात. जे विकल्परहित परमज्ञान आहे त्यास पराविद्या म्हणतात. परमतत्व हे सत आहे आणि याच्या विपरीत जे तत्व त्यास विपरीत म्हटले आहे. सत आणि असत या दोहोंचे पती असल्यामुळे शिवजींना सत असत पती म्हणतात. सर्व भूते क्षर आहेत आणि जीवात्मा अक्षर आहेत. हे दोन्ही परमेश्वर शिवजींच्या अधीन आहेत असल्यामुळे त्यांचीच रूपे आहेत. शांत स्वरूप शिवप्रभू त्या दोहोंच्या पलीकडचे आहेत म्हणून त्यांना क्षरपर असे म्हटले आहे. जे सर्व भावाने शिवजीला शरण आहेत ते परमकारणरूप अशा शिवजींना जाणतात. जे त्या परम शिवतत्वाचा साक्षात्कार करून घेतात ते त्याच्याशी एकरूप होतात. शिवजींचे अनंत स्वरूप आणि प्रणवाचे रूप. उपमन्यू म्हणाला, शिवजींना कोणत्याही प्रकारचे मायेचे बंधन नाही, त्यांचा कोणी करता नाही, त्यांचे कोणी कारण नाही. शिवजी संपूर्ण कल्याणकारी आहेत. सर्व काही शिवरूप आहे. हे जो जाणतो तो कोणत्याही प्रकारच्या मोहात पडत नाही. शिवजी सर्वांचे गुरु आहेत. विश्वनिर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाला वेदाचा उपदेश करतात. त्यांचे ज्ञान नित्य आणि अक्षय आहे. त्यांचे सामर्थ्य अनंत आहे. त्यांच्यामध्ये असीम तेज, प्रभाव, पराक्रम, क्षमा आणि करुणा भरलेली आहे. प्रणव हा त्यांचा वाचक शब्द आहे. प्रणव याच्या शिवजीच्या चिंतनाने आणि जपाने जी सिद्धी प्राप्त होते तीच महासिद्धी होय. प्रणवाच्या 4 मात्रा अकार, उकार, मकार आणि नाद. अकार महाबीज आहे, तो सृष्टीकर्ता ब्रह्मा आहे. उकार प्रकृती आहे, मकार जीवात्मा आणि बीज आहे. नाद परमपुरुष परमात्मा आहे, तो निर्गुण शिव आहे. प्रणव आपल्या मात्रांनी त्रिविध होऊन आपल्या अर्धमात्राने म्हणजे नादाने शिवस्वरूपाचा बोध करतो. यापेक्षा महान कोणी नाही. या प्रकाशमय शिवजींनी हे संपूर्ण विश्व परिपूर्ण आहे. शिवधर्माचे सविस्तर वर्णन. उपमन्यू म्हणाला, विद्या ही परमात्मा शिवजींची स्वाभाविक शक्ती आहे. सूर्याची प्रभा एक असूनही ती अनेक रूपात प्रकाशित होते, त्याप्रमाणे ती सुद्धा एक असूनही अनेक रूपांनी भासमान होते. प्रज्वलित अग्नीतून अनेक प्रकारच्या ठिणग्या प्रकट होतात, त्याप्रमाणे त्या विद्याशक्तीतून इच्छा, ज्ञान, क्रिया आणि मायादी अनेक शक्ती उत्पन्न झाल्या आहेत. परात्पर प्रकृती महंतत्वापासून विशेषपर्यंत सर्व विकार, ब्रह्मादी मूर्ती या देखील तेथूनच प्रगट झाल्या आहेत. याच्याशिवाय ज्या अन्य वस्तू आहेत त्या देखील त्या शक्तीचे रूप आहेत. ती शक्ती सर्वव्यापी, सूक्ष्म आणि ज्ञानस्वरूपिणी आहे. तिच्यामुळे शिवशक्तिमान म्हटले जातात. शक्तिमान शिव वेद्य आहेत आणि शक्ती स्वरूपिणी शिवा विद्या आहे. तीच प्रज्ञा, श्रुती, स्मृती, धृती, स्थिती, निष्ठा, ज्ञान, भक्ती शक्ती, इच्छा, क्रियाशक्ती, आज्ञाशक्ती, परब्रह्म, पराविद्या, अपराविद्या, शुद्ध विद्या, शुद्ध कला हे सर्व काही शक्तीचेच कार्य आहे. माया, प्रकृती, विकृती, विकार, जीव, सत, असत असे जे जे काही आहे ते या शक्तीनेच व्याप्त आहे. शक्तिरूपिणी शिवा देवी आपल्या मायेने चराचर ब्रह्मांडाला लीलया मोहात फिरवते आणि त्या मोहरूपी बंधनातून त्याला लीलया मुक्त देखील करते. पूर्वी ऋषीमुनींनी चिंतन करून जाणले की या विश्वामागे कोणते कारण आहे. ऋषींनी असे जाणले की ध्यानयोगात स्थिर होऊन ईश्वरीय शक्तीला पाहिले असता असे जाणवते की ती सत्व, रजतम 3 गुणांनी झाकलेली असून त्या गुणांच्या पलीकडे आहे. ती सर्व पाशांना तोडून टाकणारे आहे. तसे झाले तर शिवप्रभूंचे दर्शन होऊ शकते. ते परमात्मा आहेत, अप्रमेय आहेत. जे आपल्या हृदय मंदिरात शक्तीसहित भगवान शिवजींचे दर्शन घेतात
त्यांना सनातन शांती प्राप्त होते. शक्तिमानाचा शक्तीशी कधीही वियोग होत नाही, म्हणून त्या दोघांच्या तादात्म्यानेच परमानंदाची प्राप्ती होते. शिव आणि शक्तीची कृपा होताच मुक्तीची सहज प्राप्ती होते. सर्वांना याचा लाभ घेता येतो. तपश्चर्येमुळे हृदयात पराभक्ती प्रकट होते. या पराभक्तीने शिवजींचा कृपाप्रसाद प्राप्त होतो. त्या कृपाप्रसादाने सर्व प्रकारच्या पाशातून मुक्त होता येते. त्याला परमानंदाची प्राप्ती होते. जपानी कर्मे ही वाचिक सेवा आहे, पूजनादी क्रिया ही कायिक सेवा आहे आणि शिवस्वरूपाचे चिंतन ही मानसिक सेवा आहे. या त्रिविध साधनांनी संपन्न होणारी जी सेवा आहे तिला शिवधर्म म्हणतात. कर्म, जप, तप, ध्यान आणि ज्ञान इत्यादींना कर्म म्हणतात. शिवमंत्रांचा अभ्यास याला जप म्हणतात. चांद्रायणानी व्रते याला तप म्हणतात. शिवजींचे चिंतन याला ध्यान म्हणतात. शिवजींच्या संबंधी शास्त्रादी याला ज्ञान म्हणतात. यासाठी मानवाने शिवजींची भक्ती वाढवावी. जय जय रघुवीर समर्थ.